शुभ सकाळ माझ्या गोडताईंना, मैत्रिणींना, रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर चला आज निघलोत, मंगळवारचा दिवस आहे ना, आज निघलोत लग्नाला। जसं की नाही नांदेडलाच लग्न आहे आणि इथूनच साडी वगैरे घालून तयार झाली, कारण थोडंसं टचअप जे आहे ना गाडीमध्ये पुण्याचल करता येते, जसे की आपण गावाच्या जवळ गेले ना तेव्हा। तर कारण की नाही खूप लवकर लग्न होतं, 11 ते 11:30चं लग्न होतं ना, आम्हाला निघायचं होतं 5 वाजता, पण उशीर झाला इथं, त्याच्यामुळे साडी वगैरे घालून घेतली आणि थोडंसं मेकअप गाडीमध्ये जाताना केलं की एकदम तयार होऊन जायचं। तर चला आता सकाळी सकाळी निघलो तुम्ही, इथं जी आहे की नाही आकाशचे पप्पा गाडी साफ करताय। आमच्या की नाही कॉलनीमधून बाहेर पडताना सूर्यनारायण बघू शकताय तुम्ही, किती छान असं उगवलाय। आणि सकाळी सकाळी 7ची टाईम आहे, सगळे लोक जे आहेत नाही कामामध्ये असतात, जसं की साडून काढणं, रांगोळी टाकणं। आणि सकाळी जे ना आमच्या इथं गाया खूप येतात दारावर, सकाळी सकाळी की नाही इतक्या भाजीपाला पण रोडच्या कडनं बसणं, जसं की खेड्याचे लोक न ताजी ताजी तरकारी घेऊन बसतात, जसं की लग्न कार्य पुन्हा बाजारचे लोक पण त्यांच्यापासून एकदम डायरेक्ट गुत्ते घेऊन जातात ना भाजीपाल्याने, एकदम ताजा फ्रेश असा भाजीपाला। तर चला आता आम्ही निघलोत गावाच्या बाहेर इथं। आणि की नाही 1 किलोमीटर असं गावाच्या बाहेर गेले की आकाशच्या पप्पाला सही आली की जे पैसे आहेत ना ते घरीच विसरून राहिले, जसं की आता गाडी डिझेल वगैरे सगळं भरावं लागतंय ना, त्याच्यामुळं त्यांनी काय नाही पुन्हा आम्हाची जी आहे ना इथं गाडी मेन गाडी जी आहे ना आपली मोठी तिथं थांबवली आणि फ्रेंडची गाडी घेऊन जे आहे ना घरी गेले पेमेंट आणण्यासाठी। आणि इथं जे बघा सकाळी सकाळी आपल्या मारुती रायाची टोळी जी आहे ना गावामध्ये घुसलेली आणि ती जे ना पूर्ण गल्लीमध्ये वगैरे फिरती। तर मी ते सकाळी सकाळी त्यांचा व्हिडिओ काढून घेतला। आणि पहिले कसं आमच्या गावामध्ये नव्हते हे माकडं वगैरे, पण एके सालीनं पाणी खूप कमी झालं होतं आणि त्या पाणी पिण्यासाठी की नाही एक 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 असं आले, जसं की आम्ही 1 ते 1.5 घंटा लागतं आमच्या इथून निर्मला, तिथं भरपूर हे माकडे। आणि चला सकाळी सकाळी की नाही थोडासा ॲसिडिटीचा त्रास होता, जसं की लवकर उठलं ना, तर मी इथं थोडंसं बाहेर उतरले होते गाडीच्या आणि तिथं मला इतके छान हे फुलं दिसले आणि कशाचे आहेत ना मला कमेंट करून नक्की सांगा। खूप छान दिसल्याने गाडीमध्ये डेकोरेशन करण्यासाठी थोडेसे फुलं मी तोडून आणले होते।
निघलो तर ह्यावेळेस आम्हाला नाश्ता वगैरे बाहेर हॉटेलमध्ये करायचा नव्हता, नाही तर दरबारी जे आम्ही जाताना मस्त हॉटेलमध्ये गरम नाश्ता करतो इडली डोशाचा. पण ह्यावेळेस कसं मला पण पित्ताचा त्रास खूप होऊ लागला आणि त्यांना तर 2 दिवसापासून ॲसिडिटी होऊ लागली. त्याच्यामुळे जे घरून टिफिन मी करून घेतले आणि इथं जे गाडी थांबवली तिथं खारकी बोराचं झाड होतं आणि खूप छान असा मळा होता. हरभऱ्याची भाजी लावली होती आणि लसण पण लावला होता. तर इथं चांगलीशी जागा बघून आम्ही जे आहे ना आमची टिफिन करून आणली होती सकाळी सकाळी. तर त्याच्यासाठी इथं उतरलं होतं आणि खूप छान मस्त शेत होतं. इथं बसून नाश्ता केला आहे आम्ही. कुठं हो ना बसूत मळ्याच्या कडीला एकदम छान ज्यूत. आमचे नाश्ते वगैरे मस्त सकाळी झाले एकदम कवळ्या उन्हाला शेताच्या कडीला बसून नाश्ते केले. जाताना अंजीला पिकअप करून जे आहे लग्नाच्या ठिकाणी जायचं होतं तर तिकडं ती पण तयार होऊन बसली होती आणि इथं मी पण तयार झाले एकदम गाडीमध्ये बसून तयार झाले. आणि आता सगळे जे आहे ना वेणी वगैरे सगळी मी घालून घेतली ना. आता आम्ही निघलो लग्नाच्या ठिकाणी. इथं जे ना आता अंजीला पिकअप करण्यासाठी तिच्या घरी आलो तर आम्ही. किती तिनं नको नको म्हणली तरी भरपूर सामान जे आहे की नाही आजी आजोबा आपल्या नातीसाठी घेऊन येतात. आम्ही चालत मम्माला लग्नाला घेऊन चालत आम्ही आमच्या मम्माला. मस्त आहे. साधन नाही दुसरं म्हणून पाहिजे. हा राहू दे नको. पार पडला आणि जसं की गिफ्ट वगैरे आणले आईच्या नवरीच्या आईला की नाही गिफ्ट वगैरे दिले. खूप छान मांडला होता. रोबोट बघण्यासाठी आलो होतो. आता रुखत वगैरे सगळं झालं. आता चौरीधारी जे असतात म्हणून पाहून आले त्यांना भेटून घेऊन आता लगेच निघायचं. आता आलो आम्ही जेवणाच्या ठिकाणी. खूप छान असा साधा सिंपल मेनू होता. जसं की दही वडे पाणीपुरी भरपूर होतं. जसं मंचुरी वगैरे
सात नॉर्मल जेवण केलं, थोडीशी भाजी खाली दही वडा वगैरे खायला लागली. कारण की नाही गाडीमध्ये जाताना सांगत वगैरे खाल्ल्यानंतर मला मळमळ डोकं दुखते. पण जेवणाला पण खूप छान अशी सोय लावली. लेकरांनी जास्त पाणी पिलं. कसं वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया दुसऱ्या ब्लॉग.